जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. कवी अभिषेक खणकर यांची एक अत्यंत हृदयस्पर्शी कविता नुकतीच वाचनात आली. खरं तर आधुनिक काळातल्या नव्या पिढीतल्या सगळ्यांना संदेश देणारी अशी ही कविता आहे असं मला वाटतं. युगे 28 उभा राहिला असं काळ जातं. युगे 28 उभा राहिला असं काळ जातं. आता उरू नको देवा स्टोरी डीपी स्टेटस आतं. वारीचा या व्लॉग झाला तुका म्हणे नामापाशी. लाईक्स शेअर व्ह्यूजसाठी जनता झाली अधाशी. रील पायी भक्तीचा या एंड न व्हावा. रील पायी भक्तीचा ह्या एंड न व्हावा. हेची दान देगा देवा तुझा ट्रेंड न व्हावा. हेची दान देगा देवा तुझा ट्रेंड न व्हावा. खरोखर यातला प्रत्येक शब्द आणि शब्द हे या काळाचं बोलकं चित्र आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. आपण मात्र या भक्ती मार्गाचा अगदी मनापासून पुरस्कार करणारे आहोत. कथा कीर्तनं ऐकणारे आहोत. या कथा कीर्तनांच्या मार्गावरून पुढे जात आजच्या भागाची लगेचच सुरुवात करूया. जय जय राम कृष्णा हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्णा हरी. जय जय राम कृष्णा हरी. हरी 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 जय जय राम कृष्णा हरी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरबा. तो हा माधव बरबा. तो हा विठ्ठल बरबा. तो हा माधव बरबा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे एरती माई के दुःखाची जनिती 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 नाही आदी अंती अवसाने नाही आधी अंती अवसाने नाही आदी अंती अवसाने एरती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसाने नाही आदी अंती अवसाने नाही आदी अंती अवसाने अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम जीवुरे कीर्ती मागे उत्तम जीवुरे कीर्ती मागे उत्तम जीवुरे कीर्ती मागे तुका म्हणे कमरण्याची सरे उत्तम जीवुरे कीर्ती मागे उत्तम जीवुरे कीर्ती मागे उत्तम जीवुरे कीर्ती मागे एरती माई के दुःखाची जनिती 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 रती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसाने नाही आधी अंती अवसाने नाही आधी अंती अवसाने एरती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसाने नाही आधी अंती अवसाने नाही आधी अंती अवसाने विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु वामन भाऊ महाराज, नगद नारायण महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने विना जीवा सुख नो हे. इरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. अविनाश करी आपुली आयसे, लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. हिरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान अवसानी. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. हो दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम, निवृत्तीश्वरानुग्रह प्राप्त तत्वं. महेंद्रायनि तीर भूमो वसंतं, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरोपणा करता प्राप्त असणारा अभंग
महान भगवत भक्त देहू निवासी असणारे साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा मनुष्य शरीर प्राप्त झालेला उपदेश करणारा हा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबांनो, तुमच्या जीवाला दुःख आहे, तुमचा जीव दुःखी आहे. जर तुम्हाला जर सुखरूप व्हायचं असेल तर देव आपला करून घ्या, अन्यथा त्या व्यतिरिक्त माईक पदार्थामध्ये, नित्य नसल्या पदार्थामध्ये दुःखाची जनिती आहे, निर्मिती आहे. मग महाराज म्हणतात, तो अविनाशी परमात्मा तो जर आपला करून घेतला, त्याचं जर मनाला वेड लावलं, तर महाराज तो देव सुद्धा आपल्याला त्याच्या स्वरूपाला प्राप्त करून ठेवतो. तो सुद्धा आपल्याला अविनाशी करतो. सरतेशेवटी महाराज म्हणतात, तुम्ही जर त्या परमात्म्याचं ऐक्य साधलं, त्या परमात्मा स्वरूपाला तुम्ही जर प्राप्त झाले, तो देव आपलं करून घेतला, तर तुमचं जन्म आणि मरण संपतं आणि उत्तम अशी कीर्ती मागे उरते. अशा अर्थाचा हा अभंग आहे. विठ्ठल अभंगाचा जर विचार करायचा झाला तर महाराज मनुष्य शरीर प्राप्त झालेला उपदेश करतात. उपदेश म्हणजे काय महाराज? तर तत्वज्ञान असं सांगतं, हितकथनम उपदेशा. हा हिताचं कथन केलं जातं त्याला उपदेश महाराज म्हणतात. महाराज म्हणतात, देव आपला करून घ्या. कुठलीही गोष्ट देव आपला करून घ्या. महाराज कशा करता? नाही केला तर चालणार नाही का? काय नुकसान आहे महाराज? नाही आम्हाला देव करून घ्यायचा. करा. कुठलीही गोष्ट करायची म्हटलं त्याच्या पाठीमागं प्रथम प्रयोजन येतं, संबंध येतो, भाग येतो. देव आपला करून घ्यायचा आहे. पण महाराज कशा करता देव आपला करून घ्यायचा आहे? महाराज ते लोक तेव्हाही होते, आताही आहेत आणि यापुढेही असतील. प्रत्येक जीवाला देवाची गरज आहे. खरं सांगू, देवाशिवाय जीवाला सुख नाहीये. देवाशिवाय जीवाला सुख नाहीये. आणि जिथं सुख शोधतोय जीव, तिथं खरं अर्थाने सुख नाहीये. देवाला सुख, जीवाला सुखाची गरज आहे, देवाची गरज आहे, परंतु गरजेचं ज्ञान नाहीये. महाराज म्हणतात, देव आपला करून घ्या. आपण काय म्हणतोय? महाराज नकोय तुमचा देव आम्हाला. ते लोक तेव्हाही होते, आताही आहेत आणि यापुढेही असतील. देवाची गरज आहे, परंतु गरजेचं ज्ञान नाहीये. देवाची गरज नाही म्हणजे जीवाची गरज नाही का? आत्म्याची गरज नाही का? चैतन्याची गरज नाही का? जीव, आत्मा, चैतन्य, मुळात जीवच कसा तयार झाला तर वेदांत शास्त्रात सांगतं, बुद्धी अधिष्ठान कुटस्थ चैतन्य. या कुटस्थ चैतन्यामध्ये बुद्धीचा पडलेला आभास म्हणजे चिदाभास, या तिघाचा मिळून जीव होतो. असा हा जीव आहे. मला देवाची गरज नाहीये म्हणजे चैतन्याची गरज नाहीये का? आत्म्याची गरज नाही का? जीवाची गरज नाही का? महाराज जीव, आत्मा, चैतन्य याच्या व्यतिरिक्त कोणीच असू शकत नाही. जीवाची गरज आहे, चैतन्याची गरज आहे म्हणजे देवाची गरज आहे. प्रत्येक जीवाला देवाची गरज आहे आणि प्राण्याला जीवाची गरज आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणालाही महाराज देवाशिवाय कोणीच नाहीये. देवाची प्रत्येकाला गरज आहे, परंतु गरजेचं ज्ञान नाहीये. तुकोबराय म्हणतात, मी जेव्हा देव घेतला आणि प्रत्येकाच्या दारोदारी फिरलो. देव घ्या कोणी? महाराज लोक म्हणू लागले, महाराज तुमचा देव नकोय आम्हाला, नकोय महाराज देव. देवाची गरज आहे. पहा, संत महात्मे एवढे कृपाळू आहेत, एवढे दयाळू आहेत, एवढे उदार आहेत. महाराज तुकोबराय म्हटले, तुम्हाला देव नकोय ना? तुकोबरायांनी पुन्हा स्वतः देव घेऊन गेलते. नको म्हटले लोक देव तुकोबरायला. मग तुकोबरायांनी त्या गोपिकेचं रूप धारण केलं आणि त्या रूपकाद्वारे तुकोबराय लोकाला म्हणायला लागले, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या. महाराज लोक म्हणाला, तिथले लोक सुद्धा हसायला लागले तुकोबरायावर. तव तव हसती मथुरेच्या गे. तिथल्या गवळणी सुद्धा, तिथले गोपाळ सुद्धा महाराज हसायला लागले. पहा, जे संत आहेत तेच द्वापार युगामध्ये महाराज गोपाळ होते. ते महाराज म्हणाले, देव घ्या कोणी? महाराज कोणीही घ्यायला तयार नव्हतं. मग संतांच्या लक्षात आलं, यांना देवाची गरज नाहीये, परंतु गरजेचं ज्ञान नाहीये. देवाची गरज आहे, देवाची गरज आहे, परंतु गरजेचं ज्ञान नाहीये. कुठलीही गोष्ट वेळ आल्याशिवाय समजत नाही. मला सांगा, देवाची गरज नाहीये, गरज आहे, परंतु गरजेचं ज्ञान नाहीये. कुठलीही गोष्ट वेळ आल्याशिवाय कळत नाही. महाराज एखाद्या अमावस्येची रात्र असावी, अमावस्येची
रात्र असावी, श्रावण महिना असावा आणि शेतातून घरी यायला आपला उशीर व्हावा, अंधार पडावा आणि गावाच्या बाहेर एक प्रेत पेटत असावं, ढगांचा गडगडाट, इजांचा कडकडाट असावा. मला सांगा तेव्हा आपला काय आठवल हो? बँकेतला पैसा आठवल, आपली प्रॉपर्टी आठवल, आपला मुलं, आपला नवरा सरपंच आहे, गावचा आमदार आहे, काय आठवल आपल्याला तेव्हा? तेव्हा देव आठवणार. आपण तेव्हा म्हणणार राम 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 राम. ते गरजेचं ज्ञान आहे आणि देवाची गरज आहे. उदाहरण सांगतो ऐका. एखादा डॉक्टर आहे, तो आला इथे आल्यानंतर म्हटला, महाराज तुम्हाला जरा 2-4 सलाईन लावू का, एखादं इंजेक्शन देऊ का, तुम्ही घेणार का हो? नाही घेणार कुणी. पण आजारी पडल्यानंतर आपण स्वतः डॉक्टरकडे जाणार, डॉक्टर काय करावं, चांगला काहीतरी विलाज करा, चांगल्या गोळ्या द्या, चांगले इंजेक्शन द्या आणि मला बरं करा. ते गरजेचं ज्ञान आहे आणि ती वेळेची गरज आहे. जीवाला देवाची गरज आहे, परंतु गरजेचं ज्ञान नाहीये. विठाल म्हणायला लागले, ठीक आहे तुम्हाला देव नकोय ना, नका देव करून घेऊ. तुम्हाला सुख पाहिजे का? सुख पाहिजे का? सुख पाहिजे? अहो महाराज असं विचारलं तुकोबरांनी. तेव्हा त्या देहूमधली लोक म्हणाले, महाराज काय बोलताय तुम्ही? प्रत्येक जीवाला सुखाची गरज आहे. प्रत्येकाचा अट्टहास केवळ आणि केवळ सुखासाठी चाललाय. प्रत्येकाची धडपड केवळ आणि केवळ सुखासाठी चालली. असा कोणी नवस केलाय का हो की पांडुरंगा तुझी मी वारी करते, पंढरपूरला चालत येते, भजन नामस्मरण करते, कीर्तन श्रवण करते, पण पांडुरंगा मी पंढरपूरला आल्यानंतर, माझं दर्शन झाल्यानंतर, मी पुन्हा घरी आल्यानंतर, मला घरी आल्यानंतर चिकनगुन्या होऊ दे. असा कोणी नवस केलाय का? महाराज असं जगामध्ये काय का असं कोणीच म्हणत नाही की मला दुःख व्हावं. प्रत्येकाला सुखाचीच अपेक्षा आहे. आशा आहे म्हणून धावतोय महाराज आपण. वास्तविक पाहता आपल्याला कुठं गेल्यानंतर सुख भेटल याचा काही पत्ता नाहीये महाराज, याचं काही गंतव्य ठिकाण नाहीये. पण ऐका ना, आपण फक्त धावतोय. शाळेमध्ये शिकत असताना जेव्हा मी 9वीला होतो तेव्हा माझे आई वडील सांगायचे, बाळा एकदा बोर्डाची परीक्षा, 10वीची परीक्षा चांगली पास हो, चांगल्या मार्कानं पास हो, सुखच तुला, काही टेन्शन नाहीये. मला असं वाटलं की आता 10वीची परीक्षा झाली महाराज की सुखच आहे. 10वीची परीक्षा झाली लगेच माझे आई वडील सांगायला, हे बघ तुला जर चांगल्या मेडिकल साईटला जायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, वकील व्हायचं असेल तर तुला 10वी 12वीला चांगला अभ्यास करावा लागेल. एकदा 12वीची परीक्षा झाली की तुला सुखच आहे, निवांत आहे. आम्हाला असं वाटायचं 10वीची परीक्षा झाली की सुख आहे. 10वीची परीक्षा झाली, निकाल लागला, लगेच घरचे सांगायला लागले, चांगल्या डिग्रीला जायचं असेल तुला, चांगलं ग्रॅज्युएशन कर, डॉक्टर होई, इंजिनियर होई. 4 वर्ष झाल्यानंतर असं वाटतं एकदा हे ग्रॅज्युएशन झालं की चांगली नोकरी लागल, चांगला जॉब लागल. महाराज नोकरी लागली, लगेच घरचे काय म्हणतात, आता छोकरी पाहिजे, छोकरी. मला सांगा नोकरी लागल्यानंतर, लग्न झाल्यानंतर खरंच सुख आहे का हो? इथं बसलेले सगळे सांगा मला. हा तुम्ही काय ब्रह्मचारी आहेत काय? सगळ्याला लग्न झाल्यानंतर वाटतं सुख असेल, नोकरी लागल्या वाटतं. बघा, पण आपल्याला फक्त वाटतंय, अपेक्षा, इच्छा आहे की इथं गेल्यानं सुख भेटल. वास्तविक पाठा सुखाचा काही पत्ता नाहीये. शाळेमध्ये शिकवत असताना आम्हाला एक गोष्ट सांगितली जायची. सशाच्या अंगावरती पिंपळाचं पान पडलं आणि ससा पळायला लागला. पुढे गेल्यानंतर हरणानं पाहिलं, विचारलं, काय रे सशा दादा कुठं पळतोय? त्या सशानं उत्तर दिलं, आसमान गिर रहा है, बचना है तो भागो, मरना है तो ठहरो. आता ते हरिण सुद्धा पळायला लागलं. पुढे गेल्यानंतर वाघ भेटला. आता वाघासारखा वाघ त्यानं विचारलं त्या हरणाला, का रे बाबा का पळतोय? तो म्हणला, मला विचारू नका, कॅबिनेट मंत्री मागे येतं त्यांना विचारा. त्याने सशाला विचारलं, काय व सशा दादा का पळताय? सशानं उत्तर दिलं, महाराज आसमान गिर रहा है, बचना है तो भागो, मरना है तो ठहरो. वाघासारखा वाघ सुद्धा पळायला लागला. पुढे गेल्यानंतर गाढव भेटलं. तर गाढवाने विचारलं, एखादी पोलीस भरतीची ऍड पडली काय? हे प्रॅक्टिस करतात रनिंगची. विचारलं गाढवानं, काय रे का पळताय? त्याने सांगितलं, ते बघ आसमान गिर रहा है, बचना है तो भागो, मरना है तो ठहरो.
त्या गाढवाने विचारलं, बाबा ठीक आहे पळायचंय, ठीक आहे, पण कुठपर्यंत पळायचंय? त्या सश्यानं सांगितलं, ते बघ समोर आभळ टेकलेलं आहे ना, त्या आभाळापर्यंत जायचंय. तिथं आभळ टेकलेलं, तिथं गेल्यानंतर आपल्याला भीती नाहीये. मला सांगा, आभळ कुठं टेकलं हे कोणाला माहिती आहे का हो? आपली इथंची धावाधाव चालू आहे, पळापळ चालू आहे. तिथं गेल्यानंतर सुख भेटल. गाढवाला कळलं कुठपर्यंत पळायचंय. काय गाढवाला कळतंय कुठपर्यंत पळायचं, कुठे गेल्यानंतर सुख आहे, पण माणसाला अजून कळलं नाहीये कुठे गेल्यानंतर सुख आहे. विठाल तत्वज्ञान असं सांगतं, प्रतिकूल विषयाची प्राप्ती म्हणजे सुख आहे आणि अनुकूल विषयाची प्राप्ती म्हणजे सुख आहे. विठाल आपण जे सुख उपभोगतो हे महाराज सांसारिक सुख हे विषयी सुख आहे. आणि तुकोबराय आदी करून सकल संतांना ज्ञानोबरायांना जे सुख अभिप्रेत आहे ते सुख म्हणजे ब्रह्मसुख आहे. आपलं सुख महाराज लटकं आहे, पण संतांना जे अपेक्षित सुख आहे ते चोख आहे. आपलं सुख त्रिकालबाधित दुःखदायक आहे, पण संतांचं सुख हे आनंदाचं प्रतीक आहे. विठाल आपल्याला वाटतंय, एक मनुष्य गुरुजींकडे आला आणि गुरुजीला म्हणायला लागला, गुरुजी मला सुख पाहिजे, काय करावं लागेल? काय मला सुख पाहिजे, काय करावं लागेल? गुरुजी म्हणले, स्मशानभूमीमध्ये जा. काय म्हटले गुरुजी? स्मशानभूमीमध्ये जा. त्याने सांगितलं, गुरुजीने सांगायला पाहिजे होतं एखाद्या मंदिरात जा. गुरुजी म्हणतात स्मशानभूमीमध्ये जा आणि तिथं गेल्यानंतर तुला सुख भेटेल. बरं तिथं जा, परंतु ते थडगं असतं, जे मशानभूमी असते, त्या मशानभूमी गेल्यानंतर त्या थडग्याला नको ते अपशब्द बोल, खूप शिव्या दे, वाईट वंगळ काय बोलायचंय ते बोल. तो गेला, खूप शिव्या दिल्या. एवढ्या सगळ्या शिव्या दिल्यानंतर तो पुन्हा गुरुजींकडे आला. गुरुजी म्हणला, गुरुजी काय हो तुम्ही मला म्हटले सुख पाहिजे आणि सुख तिथं गेल्यानंतर मी त्या थडग्याला अपशब्द बोललो. ते गुरुजीने विचारलं, ते थडगं काही बोललं का तुला? तो म्हणला, गुरुजी थडगं कुठं काही बोलत असतं का? गुरुजी म्हणले, जा म्हणले परत त्या थडग्याला पुन्हा त्याची स्तुती कर, त्याला गोड बोल, नको त्या पदव्या दी त्याला साहेब म्हण, त्याला अध्यक्ष म्हण, त्याला आमदार म्हण, त्याला खासदार म्हण, तुम्हीच मोठे असं म्हण, तुम्ही पैशावाले, तुम्ही श्रीमंत, त्याला तुम्ही गावचे पाटील, काय म्हणायचंय ते म्हण. तो गेल्यानंतर भरपूर स्तुती केली त्या थडग्याची. पुन्हा वापस आला गुरुजींकडे. गुरुजीला म्हणला, गुरुजी अहो ते थडगं काही, गुरुजीने विचारलं, काही बोललं का? अहो गुरुजी ते थडगं काही बोलत असतं का? गुरुजी म्हटले, त्याला अपशब्द बोललं, त्याला शिव्या दिल्या, तरी ते थडगं तुला काही बोललं नाहीये. त्या थडग्याला तू स्तुती केली, त्याला मोठेपणा दिला, तरी तुला थडगं काही बोललं नाहीये. संत हे असे असतात, संत हे असे असतात की त्यांना कुणी अपशब्दही बोललं आणि कुणी स्तुती जरी केली तर त्यांच्या सुखामध्ये, त्यांच्या समाधानामध्ये, त्यांच्या प्रसन्नतेमध्ये राहत असतात. प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. सुखाविषयी प्रत्येकाची आवड एकच आहे. बाकीच्या बाबतीत प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहेत. कोणाला एखाद्याला पत्नी आवडेलच असं सांगता येत नाही. काही लोकांना पत्नी आवडत नाहीये. समर्थ रामदास स्वामींचं उदाहरण द्यायचं झालं तर समर्थ रामदास स्वामी बोहल्यावरती उभा होते आणि तिथून लग्नातून सावधान असा शब्द आला की निघून गेले. म्हणजे पत्नी सर्वांनाच आवडते का? नाही आवडत. पैसा सर्वांनाच आवडतो का? पैसा सर्वांनाच आवडतो का? नाही आवडत. जर पैसा सर्वांनाच आवडला असता तर तुकोबरायाला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला तेव्हा महाराज म्हणतात, तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान, आम्ही तेने सुखे मना विठ्ठल विठ्ठल मुखे. मला तुमचं धन नकोय. संतांना महाराज धन आवडत नाहीये. म्हणजे प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहेत, पण एका बाबतीत प्रत्येकाची आवड एकच आहे, ती म्हणजे मला सुख पाहिजे. ऐका ना, तुम्हा मला सुख पाहिजे याच्यात नवल नाही हो. सुखासाठी अखिल कोटी ब्रह्मांड नायक देव सुद्धा सुखाची अपेक्षा करत होता आणि देव सुखासाठी महाराज संतांच्या घरी आला. महाराज सुखासाठी सुद्धा देव वेडा झालाय. तुमच्या आमच्यात काय नवलंय महाराज? तुम्ही आम्ही तर वेडे झालोय. प्रत्येकाला वाटतंय आपल्यापेक्षा त्याचं बरं आहे, आपल्यापेक्षा याचं बरं आहे. पहा, खरं सांगू, कोणाचंच बरं नसतं महाराज. फक्त आपल्याला दिसतं की याचं लय बरं चाललंय, आपल्यापेक्षा त्याचं चांगलं चाललंय. दोन मित्र एका शाळेमध्ये शिकत असतात.
10वी पर्यंत दोघं सोबत राहतात, 12वीला सोबत असतात, नोकरीला सुद्धा बरोबरच लागतात आणि दोघांचे लग्न महाराज एकाच दिवशी होतात योगायोगाने. दोघांना सुंदर पत्न्या भेटतात. पण ऐका ना, एका मित्राच्या घरामध्ये रोज हसण्याचा आवाज यायचा आणि एका मित्राच्या घरामध्ये रोज रडण्याचा आवाज यायचा. जो हसण्याचा आवाज येत होता तो मित्र म्हणला त्याला, का याच्या घरात सारखं रडण्याचा आवाज येतोय. तो रडणारा मित्र म्हणचा याच्या घरात सारखं हसण्याचा आवाज येतोय. जर रडण्याचा आवाज येतो ज्या घरामध्ये रोज भांडणं असायची, रोज भांडे आदळायची, तो मित्र म्हणला ज्याच्या घरात आवाज हसण्यात येतोय ना त्याच्याकडे जाऊ आपण, त्याचं लयच बरं चाललंय. तो गेला आणि विचारलं, मित्रा काय रे बाबा, एवढं काय पुण्य केलं की तुझ्या घरात सारखं हसण्याचा आवाज येतोय? अरे जसं लग्न झालंय तशी माझी बायको कर्कशी निघाली रे. सारखे भांडणं घरामध्ये, सारखं भांडे आदळापट चालू आहे. तू काय एवढं पुण्य केलं मित्रा की तुझ्या घरी सारखा हसण्याचा आवाज येतोय? तो म्हणला, भल्या माणसा, अरे माझ्या बायकोने जर मला बेलला फेकून मारलं, ते जर लागलं तर ती हसती आणि ते जर हुकलं तर मी हसतो. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे, आपल्याला फक्त वाटतंय त्याचं बरं चाललंय, तो सुखी आहे, त्याचं चांगलं चाललंय. पण खरं सांगू, कुठंही गेलं तरी पळसाला 3च पानं, कुठंही गेलं तरी घरोघरी मातीच्याच चुली. विढाल कोणी तनानं दुखी आहे, कोणी मनानं दुखी आहे. महाराज खरं पाहिलं तर आपल्याला फक्त वाटतंय आपल्यापेक्षा पैशावाल्याचं बरं आहे. पैशावाला म्हणतो नुसता पैसा असून चालत नाहीये, एखादं पद पाहिजे. साधं शेतकऱ्याला विचारचं, काय रे बाबा बरं चाललंय का तुझं? तो म्हणतो, महाराज माझं काही खरं नाही हो, कितीही कष्ट करावं लागतं. पण महाराज शेतकऱ्याला, माफी मागून बोलतो, शेतकऱ्याला माल पिकवण्याचा हक्क आहे, माल पिकवण्याचा हक्क आहे. पण मालाला योग्य भाव देणं हे मायबाप शेतकऱ्याच्या हातात नाहीये, म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. त्या शेतकऱ्याला विचारायचं, तुझं बरं चाललंय का? तो म्हणतो, महाराज माझं बरं नाही हो. तो ग्रामपंचायत सदस्य आहे ना, त्याचं लई बरं चाललंय महाराज. त्याला जर विचारा, ग्रामपंचायत सदस्य बरं आहे का तुमचं? तो म्हणतो, माझं काही खरं नाही हो, सगळी मलाही सरपंचच हाणते. तो अहो सरपंचाने काय काय खाते सरपंच हे मला इथं सांगायचं नाहीये. पण खरं सांगू, आजकाल या जगामध्ये, या मृत्यू लोकांमध्ये आपण जे कर्म करतो ते आपल्याला भोगावं लागतं. जे शिजवलंय महाराज ते आपल्या ताटात येतं. म्हणून ज्याचा त्याचं ज्याला त्याला दिलं पाहिजे. खरं सांगू, ऐका ना, आपण देवाला जरी नाही घाबरलो तरी चालेल, आपण देवाला जरी नाही घाबरलो तरी चालेल, पण आपण माणसानं आपल्या कर्माला घाबरलं पाहिजे. कारण की देव एक वेळा माफ करू शकतो, पण आपले कर्म आपल्याला कधीच माफ करू शकत नाही. तर विठ्ठल त्या सरपंचाला विचारलं, तुमचं बरं आहे का? तो म्हणतो, महाराज माझंही काही खरं नाही हो. एखादं पंचायत समितीला सभापती झालं पाहिजे, तर त्याला विचारा तुझं बरं आहे का? तो म्हणतो, आमदार झालं पाहिजे, आमदार होऊन सुद्धा उपयोग नाहीये. त्या आमदारला विचारलं तुझं बरं आहे का? तो म्हणतो, एखादं मंत्रीपद भेटलं पाहिजे. म्हणजे फक्त आपण ढकलाढकली चालू आहे, याचं बरं आहे त्याचं बरं आहे. वास्तविक पाहता कोणाकडे सुख नाहीये. मग असाच एक दुःखाने ग्रस्त झालेला व्यक्ती तुकोबरायांकडे आला. तुकोबरायला म्हणला, महाराज मला खरं सुख पाहिजे. खरं सुख कुठे आहे महाराज? तुकोबरायांनी सांगितलं, तू काय कर, ज्ञानेश्वरीचं पारायण कर, ज्ञानेश्वरी वाच, तुला सुख कळल. तो वाचत होता. वाचता वाचता त्याच्यासमोर एक ओवी आली. ती ओवी होती, म्हणून विषय भोगीचे सुख ते साध्यंतचे जाणं दुःख, परी काय की जी मूर्ख न सेविता न सरी. महाराज त्याच्यासमोर ती ओवी आली. ते म्हटलं, महाराज हे तर विषय सुख आहे. विषय सुखाने ग्रस्त चालला व्यक्ती कायम दुःख रूप असतो, त्याच्या कायम पदरामध्ये दुःख असतं. तो पुन्हा तुकोबरायांकडे गेला. महाराज हे ज्ञानोबरायांनी सुख सांगितलंय, हेच खरं सुख आहे का? विषय सुख म्हणजे हेच खरं सुख आहे का? तुकोबराय म्हणले, भल्या माणसा अजून पुढे वाचत राह. तू जर वाचलं, ऐका, आपण जर वाचलो तर वाचतो. संतांनी लिहिलेले ग्रंथ दाखवतो पंत. संतांनी लिहिले ग्रंथ
ग्रंथ दाखवतो पंथ, पंथ दाखवतो भगवंत, आणि मायबाप एकदा भेटला भगवंत की होतो त्रिकाल बाधित दुःखाचा अंत. असं कार्य करतात संत. विठ्ठल संतांची वाणी म्हणजे अमृताची खाणी. ज्याला नाही भंग त्याला म्हणतात अभंग. जो वाचेल गाथा त्याचा सुधरेल माथा. जो नाही वाचणार गाथा तो खाईल संसारात लाथा. विठ्ठल तो मनुष्य तुकोबरायांकडे आला, म्हणला महाराज हे विषय सुख आहे, हेच खरं सुख आहे का? तुकोबरा म्हणले भल्या माणसा, तू ज्ञानेश्वरीचं पारायण पूर्ण नाही केलं वाटतंय. लोक अर्ध कीर्तन ऐकतात आणि म्हणतात कीर्तन कळलं नाही. तुकोबराय म्हणले तू पुढं वाच, पुढं वाच. वाचता वाचता वाचत वाचत तो पुढे गेला आणि पुढे त्याला एक ओवी सापडली. महाराज ती ओवी अशी होती, किंबहुना असोय जीव आत्म याचील आहे, तेथे जे होय तयानम सुख. किंबहुना असोय जीव आत्म याचील आहे, तेथे जे होय लाये किंबहुना सोय, तिथं जे सुख होईल. जीव आणि परमात्मा याचं जेव्हा ऐक्य होतं तेव्हा जे सुख असतं ते सुख जर तुला पाहिजे असेल तर त्या परमात्म्याचं ऐक्य साध, तो देव आपला करून घे, तुला सुख प्राप्त होणार. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. हे रती माई के दुःखाची जनेती, हे रती माई के दुःखाची जनेती, हे रती माई के दुःखाची जनेती, हे रती माई के दुःखाची जनेती. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे. देवाशिवाय आपल्याला सुख नाहीये. जर सुख पाहिजे असेल तो देव आपला करून घेतला पाहिजे. महाराज देव नेमकं कोणता आपला करून घ्यायचा? परमात्म्याच्या दोन स्वरूपाचं वर्णन सांगितलंय. परमात्मा सगुण आहे आणि परमात्मा निर्गुण आहे. सगुण कोणाला म्हणायचं आणि निर्गुण परमात्मा कोणाला म्हणायचं? ज्याला डोळ्याने पाहता येतं त्याला सगुण परमात्मा म्हणा, ज्याला डोळ्याने पाहताही येत नाही तो निर्गुण परमात्मा आहे. ज्याच्या चरणावरती नतमस्तक होता येतं त्याला सगुण म्हणा, आणि ज्याच्या चरणावरती नतमस्तकही होता येत नाही तो निर्गुण परमात्मा म्हणा. जो मूर्तिरूपाने परमात्मा आहे त्याला सगुण परमात्मा म्हणा, आणि जो अमूर्त परमात्मा आहे त्याला निर्गुण परमात्मा म्हणा. तत्वज्ञानात सांगतं जो इंद्रिय गोचर आहे त्याला सगुण म्हणा, आणि जो इंद्रिय अगोचर परमात्मा आहे त्याला निर्गुण परमात्मा म्हणा. ज्याला अवयव आहेत त्याला सगुण म्हणा, आणि जो निरअवयव आहे परमात्मा त्याला निर्गुण परमात्मा म्हणा. ज्ञानोबा तर म्हणतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू, तो एकच आहे महाराज. त्याला कोणी सगुण म्हणतंय त्याला कोणी निर्गुण म्हणतंय. तेच सगुण आणि निर्गुण असलं तत्व तेच एका विटेवरती उभं आहे. पण त्याला वाटायला आपल्याला दोन परमात्मे आहे, तो खरा एकच आहे. त्याला कोणी सगुण म्हणतंय त्याला कोणी निर्गुण म्हणतंय. ऐका ना, एक मनुष्य बाजाराला गेला, मार्केटला गेला, आणि गेल्यानंतर त्यानं 1 डझन आंबे घेतली. काय घेतलं? 1 डझन आंबे घेतले आणि आंबे घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर बायकोने विचारलं कुठं गेला होतात, काय आणलं?
कसं आणलं? तो म्हणला बाजाराला गेलो होतो, मंडईमध्ये गेलो होतो, 1 डझन आंबे आणली. ती म्हणली मोजून दाखवा. एवढे सगळे प्रश्न विचारते. तिचं नाव महाराज बायको. आणि गप खाली मान घालून उत्तर देतो, त्याचं नाव नवरा. बरोबर ना? हा, अनुभव आहे आम्ही दोघांना पण. विचारलं कुठे गेला होता? मोजून दाखवा. त्याने एक आंबा घेतला, हातात ठेवला, म्हणला मोज किती? 1. पुन्हा टोपलीत ठेवला. पुन्हा दुसरा उचलला, हातात ठेवला, म्हणला किती? 2. हातात किती आहे? मोजतो, म्हणतोय किती? हातात किती आहे? 1. म्हणतोय किती? 2. पुन्हा खाली ठेवला, पुन्हा जो की आंबा उचलला, किती? अहो एकच आहे महाराज, फक्त त्याला आपण 1, 2, 3 असं संख्यात्मक गुणतोय. खरं परमात्मा एकच आहे, पण त्याला आपण 2 समजतोय. तसं परमात्मा एकच आहे, तो देव आपला करून घ्यायचा आहे. विठ्ठल पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल